नॉर्मल 8.5 to 10.5 आहे आणि हे टोटल आहे. त्याच्या 1/4 इज टोटल इन मिलीमोल आणि मग त्याचा हाफ इज आयनाइज्ड. तर 4 आणि 1.1 लोअर बॉर्डर हायपोकॅल्सिमियासाठी. 8चं 1/4 झालं 2, त्याचं हाफ 1.1. तर नॉर्मल इज 8.5 to 10.5. हायपरसाठी मग 10.5 to 12, 12 to 14 अँड अबव 14 2 रेंज झाल्या. या मानाने इथे काही रेंजेस नाही दिल्या आहेत. फक्त ट्रूसाठी यू हॅव टू चेक आयनाइज्ड. तर हायपोकॅल्सिमिया आयनाइज्डमुळे माहीत पडेल. तर हायपोकॅल्सिमिया इज मेनली ट्रॉमा आणि पोस्ट CPB. तर मोस्ट कॉमन काजेस आहे अल्ब्युमिन कमी असेल, अल्ब्युमिन बाइंड करतं, अल्ब्युमिन कमी झाला तर कमी होईल म्हणून करेक्टेड अल्ब्युमिन वापरतो आपण. तर PTH कमी असेल, अल्ब्युमिन कमी असेल किंवा ऑर्गन रेझिस्टन्स झाला असेल, रेअर आहे सुडो हायपोपॅराथायरॉइडिझम, किंवा DZ एफिशियन्सी असेल किंवा फॉस्फेट वाढलं असेल तर फॉस्फेट आणि कॅल्शियम विरुद्ध अपोजिट जाईल, किंवा चिलेशन झालं असेल किंवा अल्कलॉसिस आहे आणि ड्रग्ज आहेत, हे मेन कॉजेस आहेत. तर लो अल्ब्युमिन न्यूट्रिशनमुळे होईल हायपो पॅराथायरॉइडिझम फॉलोइंग सर्जरी. तर PTH जास्त असतं तर PTH खूप कॅल्शियम काढतं बोनमधनं. मग सर्जरी झाली की पूर्ण बोन या हंगरी असतात त्या परत बोन कॅल्शियमला आत घेतात म्हणून पोस्ट ऑप होतो. नंतर PTHचं जर सप्रेशन झालं असेल तर मग त्याच्यासाठी मॅग्नेशियमचा एक रिझन आहे. तर म्हणून कुठेही असेल तर कॅल्शियमसोबत तुम्हाला PTH बघायचं आहे, PTHसोबत तुम्हाला पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट आणि यांचं युरिनरी पण बघायचं आहे. तर बर्न्स आणि सेप्सिसमध्ये पण PTH इनिबिट होतं, पॅनक्रियाटायटिसमध्ये PTH इनिबिट होतं. यांची रिझनिंग माहीत नाही पण होतं. सुडो हायपोपॅराथायरॉइडिझममध्ये सेन्सिटिव्हिटी गेलेली असेल, रेझिस्टन्स असेल PTHला, तर Dची डेफिशियन्सी न्यूट्रिशन असेल किंवा मालॲब्सॉर्प्शन असेल. नंतर फॉस्फेट वाढलं असेल फॉस्फेट थेरपीमुळे किंवा ट्युमर लायसिस, रॅप्टोमायोलायसिस किंवा CRFमध्ये. फॉस्फेट काय करतं, त्याला प्रेसिपिटेट करतं टिश्यूमध्ये, त्याच्यामुळे फॉस्फेट वाढलं की कॅल्शियम कमी होतं. पॅनक्रियाटायटिसमध्ये फॅट्ससोबत त्याचं प्रेसिपिटेशन होईल किंवा रॅप्टोमायोलायसिससोबत त्याचं प्रेसिपिटेशन होईल. मल्टिपल ट्रान्सफ्युजनमध्ये सायट्रेट वाढेल मोर दॅन 5 PRBC. अल्कलॉसिसमध्ये हायपरव्हेंटिलेशन किंवा बायकार्ब, पोस्ट CPB किंवा सक्शनिंगमुळे. त्याच्यामुळे काय होतं की कॅल्शियम बाइंडिंग टू अल्ब्युमिन वाढतं इन रायझिंग pHमध्ये, मग आयनाइज्ड कमी होतं. आणि मग ड्रग्ज आहेत. सिम्पटम्स जनरलाइज्ड वीकनेस, नंतर मग पॅरास्थेसिया, हॉलमार्क टिटानी आहे त्याचं. न्यूरोलॉजिकल पण नर्व मेम्ब्रेन इरिटॅबिलिटी असेल, स्पाझम, पॅरास्थेसिया, टिटॅनी, चॉस्टेक, ट्रोझूज, शेवटी सीजर्स आणि ॲब्डॉमेनमध्ये क्रॅम्प. सेरेब्रल टिटॅनी म्हणजे मसल स्पाझमच्या नंतर मग सेरेब्रल पण टिटॅनी प्रेसिपिटेट होते. सायकॅट्रिक सिम्पटम असेल आपलं ते बोन्स मोन्स जे काही आहे. कार्डिओव्हास्क्युलरमध्ये ॲरेथमियाज होणार, हार्ट एनर्जी नाही आहे पंप करायला त्याच्यामुळे ते कंजेस्टिव्ह होणार, हायपोटेन्शन होणार आणि कॅल्शियम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू QT, तर प्रोलॉंग QT होणार. हायपरमध्ये QT छोटा होणार, तिकडे ब्लॉक होणार, इकडे डिसॅरेथमियाज होणार. रेस्पायरेटरीमध्ये पण लॅरिंगोस्पाझम, ब्रॉन्कोस्पाझम, ॲपनिया होणार. स्केलेटलमध्ये याच्यामुळे ॲक्च्युली हायपोकॅल्सियम झालेलं असेल, ऑस्टिओडिस्ट्रॉफी किंवा ऑस्टिओमलेशिया होणार. हा ठीक आहे. डर्मॅटोलॉजिकली ड्राय स्किन असणार, कॅट्रॅक्ट होणार. टेस्ट चॉस्टेकमध्ये मॅसेटरचा स्पाझम होतो फेशियल नर्वला टॅप केल्यावर. आणि ट्राझिओजमध्ये 20 mmSB सिस्टोलिकच्या वर वाढवायचा 3 मिनिटांनी
तर मग नर्व इरिटेशन असते, अल्नार नर्व, मेडियन नर्व, त्या इस्किमियामुळे त्या स्पाझममध्ये जातात. हे 3 मिनिटाला मॅक्सिमम होतं आणि हे इवन रिटर्न पण येतं थोड्या वेळात स्वतःहूनच. तर तो इस्किमियाचा इफेक्ट आहे, माइट बी एक्झॉशन होत असेल त्याच्यामुळे. तर हे मला टिपिकल वाटलं की रिटर्न पण येतं स्वतःच आणि नर्वचं इस्किमिया आहे. आणि स्पेसिफिक दॅन चॉस्टेक नॉन स्पेसिफिक आहे त्या मानाने. तर ECGमध्ये काही कोरिलेट होत नाही. लेस दॅन 6 असेल सिरम, म्हणजे आयनिक किती गेला, 3च्या पण भागिले 4 ना, 1/4 म्हणजे 1.5, त्याच्या खाली आणि त्याच्या हाफ मग आयनाइज झाला. प्लॅटो प्रोलॉंग्ड होतो, त्याच्यामुळे हार्ट ब्लॉक होतो आणि QTC प्रोलॉंग्ड होतो. हे सगळ्यात त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. मेटास्टॅटिक कॅल्सिफिकेशन झालेली असतील म्हणून हायपोकॅल्सिमिया झाला आहे. एक्स्ट्रा पिरॅमिडल इफेक्ट्स असतील. याचे ECGवर इफेक्ट्स इथे पण तो हार्ट ब्लॉकच म्हणतो आहे, ॲरिथमिया. फक्त इथे QTC शॉर्ट नसेल म्हणतो तो. तिथे वाईडन असेल, इथे शॉर्ट नसेल. नॉर्मल इन्क्रीज किंवा हॉलमार्क त्याचा तोच आहे की QTC शॉर्टन झालेला असेल आणि इकडे प्रोलॉंग झालेला आहे, मोर दॅन 440. ट्रीटमेंट आपण बघितलं, अल्ब्युमिन कमी असेल किंवा इनटेक कमी असेल किंवा बॅकिंग मॅग्नेशियम द्यायचं आहे. फॉस्फेटिमियासाठी फॉस्फेट रिमूव्ह करायचं, फॉस्फेट बाइंडर काहीतरी द्या ओरली. हायपरकॅलेमिया किंवा हायपोकॅलेमिया दोघांसोबत येऊ शकतो. तर तिथे पोटॅशियमच्या आधी कॅल्शियम आधीचे हे करा, ट्रीट करा. कॅलेमिया आधी ट्रीट नका करू. मग क्लोराईड आहे आणि ग्लुकोनेट आहे, दोघांपैकी काही येऊ शकतं. तर क्लोराईडचं कंटेंट 3 टाईम्स आहे. हे 93 असेल तर हे 272, दोघी 10% असतात. पण याचं 3 टाईम्स आहे क्लोराईड कंटेंट. याच्यामध्ये 9 आहे, तर याच्यामध्ये 27 आहे पर ml. तर क्लोराईड आहे, इलेक्ट्रोलाईट आहे, त्याच्यामुळे खूप इरिटंट आहे. मग तुम्ही 1 ग्रॅम द्या ओव्हर 10 मिनिट, 10% ओव्हर 10 मिनिट, रूल ऑफ 10 म्हटलं त्याने. इथे पण तेच आहे. आणि मग नंतर तासाला रिपीट करत राहा. ग्लुकोनेट इज प्रिफर्ड कारण की ते लेस इरिटंट आहे. नंतर मग ओरल पण देऊ शकता कॅल्शियमचे भरपूर सारे प्रकार आहेत, 500 to 1000. नंतर व्हिटॅमिन D द्यायचं इंटेक वाढवायला. कॅल्शियम सप्लिमेंटेशन फेल झालं काय द्यावंच लागणार आहे. नंतर मॉनिटरिंगमध्ये तुम्हाला ECG करायचंच आहे. नंतर कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट, क्रिएटिनिन पण, रॅप्डोमायलिसिस वगैरे काय, युरिनरी कॅल्शियम पण बघायचं आहे, नाहीतर हायपरकॅल्सिमियुरिया आहे का काय. लार्जर पेरिफेरल घ्यायचं, डायल्यूट करायचं. ग्लुकोनेट सेफर आहे. डिजिटलाइज्डमध्ये हायपोकॅल्सिमियामुळे ॲरिथमियाज होतील, तर तिथे जास्त बघायचं आहे. तर हायपोकॅल्सिमिया ॲनेस्थेशियासाठी डेंजर आहे कारण की तुमचं QTC वाढलेला असेल, त्याच्यामुळे ॲरिथमियाज होतील. नंतर न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्स जास्त होतील किंवा इम्प्रॉपर बिहेव करतील. हायपर व्हेंटिलेशन प्रिव्हेंट करायचं आहे, अल्कलॉसिस प्रिव्हेंट करायचं आहे. ट्रान्सफ्युजन आणि ब्लड किंवा अल्ब्युमिन दिल्यावर सुद्धा तुम्हाला कॅल्शियम बघायचं आहे. नंतर स्पाझम का नाही आलं याच्यात, हायपोकॅल्सिमियाच आहे ना, हायपोकॅल्सिमिया स्पाझम का नाही मेन्शन केलं आहे. हे पण मॅग्नेशियम आणि फॉस्फेट पण नॉर्मलाइज करायचे आणि सिरम कॅल्शियम, आयनाइज कॅल्शियम मेंटेन करायचं. प्री ऑपच करेक्ट करून ठेवायचं आहे. सिमिलरली हायपरकॅल्सिमिया इथे मेडिकल इमर्जन्सी आहे. मोस्टली आधी तो डिहायड्रेटेड असेल, हायड्रेट करा. नंतर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम लेवल पण करा. इथे पण न्यूरोमस्क्युलर फंक्शन हे झालं असणार, डिप्रेस झालं असणार. हायपरकॅल्सिमियामुळे डिप्रेस होतं, तर प्रोलॉंग्ड असेल. ॲसिडॉसिस इथे वर्सन करतो. नंतर थायझाईड हायपरकॅल्सिमिया करतो, फ्रुझेमाइडच्या विरुद्ध आहे. NMDAचा डोस रिड्यूस करावा लागेल. तर हे हायपरचं आहे. अनप्रिडिक्टेबल न्यूरोमस्क्युलर रिस्पॉन्स, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं. नंतर सर्व काही कॅल्सिफिकेशन्स असणार हायपरमध्ये. स्पायनलमध्ये पण कॅल्सिफिकेशन असणार. प्लेटलेटला पण तो ॲक्टिवेट करणार, कोॲग्युलेशन फॅक्टर ॲक्टिवेट करणार
आणि डिहायड्रेशन झालेलं असेल, त्या मानाने हायपोमध्ये स्पाझम्स होतील, बोन्स ऑलरेडी बेटर झालेले असतील. इथे पण प्रोलॉंगस लिहिलं आहे, न्यूरोमस्क्युलर ब्लॉक प्रोलॉंग होणार, मसल विकनेसेस असणार, रिस्पायरेटरी विकनेस असणार. हायपोथर्मिया आणि अल्कलॉसिस प्रिव्हेंट करायचं. सायट्रेट ब्लड आणि लिव्हर डिसीजमध्ये पण सायट्रेट मेटाबोलाइज होणार, तर चिलेशन होईल. नंतर कंजेस्टिव्ह फेलियर असणार, प्रोलॉंग क्यूटी असणार. तर हायपर इथे त्याने आयनाइजवर डेफिनेशन नाही दिली आहे, टोटलवरती दिली आहे 10.5 किंवा त्याच्या 1/4. मेनली प्रायमरी हायपर PTH आणि मॅलिग्नन्सीमध्येच, म्हणजे PTHच्या सिक्रेशनमुळेच होतो, अदरवाईज नाही होत. तर 12पर्यंत माइल्ड आहे, 14पर्यंत मॉडरेट आहे, त्याच्यावर सिव्हिअर आहे. मग सिव्हिअरमध्ये विकनेसेस होतात, लिथार्जी, स्टुपर, कोमा आणि कार्डियॅक अरेस्ट होतात. तर मेनली कॉज आहे त्याचे हायपर पॅराथायरॉइडिझम असेल, प्रायमरी किंवा सेकंडरी. CRFमध्ये होतं, टर्शरी पण CRFमध्ये होतं. नंतर मॅलिग्नन्सीमध्ये सिक्रेट होतं, ड्रग्समुळे काय असेल, व्हिटॅमिन ए, डायुरेटिक्स किंवा फ्रुसेमाइड नाही, लिथियम, व्हिटॅमिन डी आणि एमुळे. नंतर ग्रॅन्युलोमाटोस डिसीज असतील, सार्कायडोसिस किंवा ट्युबरक्युलोसिस. नंतर इनटेक चुकून जास्त असेल तर मिल्क अल्कली. तर जनरलाइज सिम्टम तेच मलेज, विकनेस, सेंट्रलाइज कन्फ्युजन, सायकॅट्रीमध्ये एन्झायटी, डिप्रेशन. सिरियसमध्ये बघा, वेसलचा टोन वाढेल, हायपरटेन्शन होईल, ॲरिथमियाज होतील, मेटास्टॅटिक कॅल्सिफिकेशन होतील, डिजिटॅलिस्टला सेन्सिटिव्हिटी होईल. हायपो आणि हायपर दोघांमध्ये होते वाटते. QTC शॉर्टन होईल. GITमध्ये पण होणार, गॅस्ट्रिन सिक्रेशनमुळे अल्सर होणार, ॲनोरेक्सिया, नॅझिया, वॉमिटिंग. तिकडे क्रॅम्प्स होते, इथे पण होते का, सगळीकडेच आहे प्रॉब्लेम. पॅनक्रियाटायटिस होईल, कारण की पॅनक्रियाटिक डक्टमध्ये प्रेसिपिटेशन होईल आणि ट्रिप्सिनोजेनचं पण ॲक्टिवेशन होईल. 2 कॉजेसमुळे पॅनक्रियाटायटिस होईल. मग पॅनक्रियाटायटिस झाल्यामुळे मग हायपोकॅल्सिमिया होईल. जेनायटो युरिनरी म्हणजे नेफ्रोजेनिक DI होईल हायपरकॅल्सिमियामुळे. नेफ्रोलिथियासिस होईल. स्केलेटलमध्ये फ्रॅक्चर्स झाले असतील, कारण की डिप्लेशन झालं असेल. आणि मेटास्टॅटिक कॅल्सिफिकेशनमुळे बँड केराटोपॅथी होईल. आणि बाकी पण ब्लड वेसल्समध्ये होईल तर कॅल्सिफिकेशन्स होतील, त्याच्यामुळे हायपरटेन्शन होईल, वॉल्सवर कॅल्सिफिकेशन होतील. किडनीमध्ये होईल, नेफ्रोजेनिक डायबेटिस इन्सिपिडस होईल, नेफ्रोलिथियासिस होईल. मायोकार्डियममध्ये पण कंडक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होईल, कॉन्ट्रॅक्शनचा प्रॉब्लेम होईल, शॉर्टनिंग ऑफ QTC. तर इथे पण तुम्हाला PTH बघायचं आहे, युरिनरी PTH बघायचं आहे, युरिनरी कॅल्शियम जे काही आहे. माइल्ड मॉडरेटमध्ये प्रॉब्लेम नाही होत, सपोर्टिव्ह आहे. सिव्हिअरमध्ये पहिल्यांदा मग तुम्हाला हायड्रेशन बघायचं आहे, त्याला डायल्यूट करायचं आहे. नेफ्रोलिथियासिस पण प्रिव्हेंट होईल. आणि प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स किंवा ड्रग्स, कॅल्शियम रिस्ट्रिक्शन करायचं. ट्रीटमेंटमध्ये मग सलाईन हायड्रेशन, सलाईन डायल्यूट करणार, नंतर फ्रुसेमाइड द्यायचं आहे. पण पहिल्यांदा हायड्रेशन, नाही तर तुम्ही ऑलरेडी डिप्लिटेडमध्ये दिली तर आणखी ॲग्रिवेट होणार. कॅल्शियम रिसॉर्प्शन कमी करायचं. बिसफॉस्फोनेट्स इज द प्रायमरी थेरपी, झोलेंड्रोनेट, अलेंड्रोनेट जे काही आहे. नंतर कॅल्सिटोनिन देऊ शकतो सेकंड लाईन. त्याच्यानंतर कॅल्शियम हे ऑस्टिओक्लास्टचं हे वाढवतं फंक्शन, आणि म्हणजे कमी करतो, आणि रिनलचं पण एक्सक्रेशन कमी करतो. तर कॅल्सिटोनिन सेकंड, फर्स्ट इज बिसफॉस्फोनेट्स. नंतर स्टिरॉइड्सने पण ॲब्सॉर्प्शन कमी होतो, आणि ऑस्टिओक्लास्टद्वारा पण ॲब्सॉर्प्शन कमी करतो. नंतर फॉस्फेट्स प्रेसिपिटेट करतात, त्याच्यामुळे फॉस्फेट बाइंड करून प्रेसिपिटेट करतात, त्याच्यामुळे फॉस्फेट देऊ शकतो ओरली. लास्ट ऑप्शन हिमोडायलिसिस आहे. आणि पॅराथायरॉइडेक्टमी करू शकतो फॉर प्रायमरी हायपर पॅराथायरॉइडिझम. आणि कॅल्सीमायमॅटिक्स, तर कॅल्शियमला मायमेट करतात ते. तर PTHचा जो सेन्सर असतो कॅल्शियमचा, त्याला सेन्सिटाईज करतात. सिनाकॅल्सेट एकच आहे, तो एजंट वापरू शकतो. ठीक आहे. तर सगळीकडे मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फेट, बाकीचे इलेक्ट्रोलाइट्स ॲबनॉर्मली बघायचे, अल्ब्युमिन बघायचे,
PTH, व्हिटॅमिन D बघायचं आहे. न्यूरोमस्क्युलर फंक्शन सगळीकडे प्रोलॉंग होणार आहे. ॲसिडॉसिस, तिकडे अल्कलॉसिस. इथे थायझॉइड अवॉइड करायचं आहे. न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर मॉनिटरिंग जे काही आहे. नंतर इथे हायड्रेशन आधी ट्रीट करायचं. इकडे ब्लड आणि अल्ब्युमिन देण्यापूर्वी विचार करायचा आहे. QTC दोन्ही ठिकाणी हार्ट बघायचं आहे. ठीक आहे. लो कॅल्शियममुळे स्पाझम होणार, मसल स्पाझम. नंतर NMDA प्रॉब्लेम होणार, मसल विकनेस होणार. अल्कलॉसिस अवॉइड करायचं आहे. सायट्रेट अवॉइड करायचं आहे. CCF बघायचं आहे. हायपरमध्ये पण अनप्रिडिक्टेबल होणार, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन राहणार, मेटास्टॅटिक कॅल्सिफिकेशन राहणार, स्पायनल कॅल्सिफिकेशन राहणार, प्लेटलेट आणि कोॲग्युलेशन स्टिम्युलेटेड राहणार, पेशंट डिहायड्रेटेड राहणार.